हा जो लेयर मसलमध्ये अडकलेला आहे, हा मसलमध्ये अडकला तिथेच रुजला की दर महिन्याला जसं आपल्याला इथे एमसीचं ब्लिडिंग होतं तसं आपल्या गर्भाशयाच्या भिंतीमध्ये, मसलमध्ये, त्या वॉलमध्ये ब्लिडिंग होतं आणि त्यामुळे मग काय होतं, हे ब्लिडिंग जे आहे त्याला बाहेर जायला मार्ग नसतो. त्यामुळे तुला ते पिरियडच्या वेळेला दुखतं. तर त्यांनी हे जे तिथे लिहिलेलं आहे डिफ्यूज ॲडिनोमायोसिस म्हणजे आपल्या गर्भाशयाच्या जी काय वॉल आहे, मसल्स आहेत, त्याच्यामध्ये होणारं ब्लिडिंग. तर ते दुखू शकतं. फायब्रॉइड हे दुखत नाही. आपण काय करतो मग, ते कमी व्हावं इथलं ब्लिडिंग म्हणून आपण इकडे मिरिना सिस्टीम ठेवतो, म्हणजे प्रोजेस्टेरॉन डिव्हाइस ठेवतो. हे प्रोजेस्टेरॉन डिव्हाइस आपण कॉपर्टी कशी आहे, तुला कॉपर्टी माहिती असेल तसं हे आत ठेवतो, पण ती कॉपर्टी नसते. कॉपर्टीने ब्लिडिंग हेवी होतं, प्रोजेस्टेरॉन डिव्हाइसने ब्लिडिंग कमी होतं. तर हे ठेवलं की इथलं एंडोमेट्रियम कमी तयार होतं, इथलं एंडोमेट्रियम कमी तयार होतं आणि जे प्रत्येक पिरियडमध्ये तुला इंटरनल ब्लिडिंग होतंय, आतमध्ये ब्लिडिंग जे होतंय, रक्तस्राव जो होतोय तो थांबतो आणि दुखायचा कमी येतो.